महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजताच राजकीय मैदानात सरळ दोन आघाड्यांची लढत होईल असा अंदाज बांधला जात होता। मात्र प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेने या निवडणुकीचं संपूर्ण चित्रच उलटवलंय। आघाड्या फुटत गेल्या, नव्या आघाड्या उभ्या राहिल्या आणि राजकीय गणित दिवसागणिक अधिक गुंतागुंतीची होत गेली। सुरुवातीला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होईल असं भासवत असतानाच जागा वाटपाच्या तिढ्यानं महाविकास आघाडीत पहिलीच मोठी फूट पडली। राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि काही सहकारी घटक पक्ष बाहेर पडले आणि स्वतंत्र तिसरी आघाडी आकाराला आली। यानंतर बुधवारी महायुतीतही असंतोषाचे पडसाद उमटले आणि एक संघ लढतीचा दावा हवेतच विरला। यावर्षी प्रथमच लागू झालेल्या 4 सदस्यीय प्रभाग पद्धतीनं या साऱ्या उलटापालटीला अधिक धार दिली। एका प्रभागात 25 ते 30 हजार मतदार असल्यामुळे अपक्ष लढणं अवघड ठरत आहे। त्यामुळे इच्छुकांची गर्दी पक्षाकडे वाढली आहे आणि त्यातूनच उमेदवारी डावलले गेलेले कार्यकर्ते नाराज झालेत। हीच नाराजी आता नव्या आघाड्यांसाठी भांडवल ठरताना दिसतेय। महत्त्वाचं म्हणजे अनेक पक्षांनी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची नावं गुप्त ठेवली। उमेदवारी अर्जाची मुदत संपताच यादी जाहीर होताच अंतर्गत असंतोष उफाळून आलाय। काही ठिकाणी अनुभवी कार्यकर्त्यांना डावलण्यात आलंय, तर काही प्रभागात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे। या निर्णयाचा थेट फायदा नव्या आघाड्यांना होत असल्याचं चित्र सध्या तरी दिसून येत आहे। आता शहरातील अनेक प्रभागात तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढती अटळ झाल्या आहेत। यामुळे मताचं विभाजन वाढणार असून पारंपरिक आघाड्यांची गणित बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही। काही प्रभागात नव्या आघाड्यांनी सक्षम उमेदवार उभे केल्यामुळे थेट जायंट किलर ठरण्याची चिन्हही दिसू लागलेत। एकूणच यंदाची महापालिका निवडणूक केवळ सत्ता कोणाची यापुरतीच मर्यादित राहणार नाही। आघाड्यांचा विश्वास, नेतृत्वाची पकड आणि कार्यकर्त्याची नाराजी या सगळ्याची कसोटी या निवडणुकीत लागणार आहे। चौफेर राजकीय खेळी, अनपेक्षित आघाड्या आणि तुटक मतांचं गणित यामुळे ही निवडणूक शहराच्या राजकीय इतिहासातील सर्वात चुरशीची ठरणार हे मात्र नक्की। याने अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।